आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये स्क्वॅप ॲपवरती आपल्या शाळेची माहिती कशाप्रकारे भरायची, रजिस्ट्रेशन करायची याबद्दल माहिती बघणार आहोत. प्रथमतः प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर आपल्या सर्वांना स्क्वॅप ॲप अशा प्रकारे सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्क्वॅप PI जॅम फाउंडेशन यावरती इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS कोड टाका. UDIS कोड टाकल्यानंतर पुढे जायचं आहे. दुसरा आपला नोंदणीकृत ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला पासवर्ड टाकायचा आहे. आपली एखादी इन्फॉर्मेशन चुकीची असली तर तेव्हा अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. ईमेल ID टाका. आपला UDIS क्रमांक टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासवर्ड आपला चुकीचा आल्यास नक्कीच लॉग इन होणार नाही. अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लॉग इन झाल्यानंतर आपल्या विद्यालयाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, मुख्याध्यापक नाव आणि सर्व माहिती येणार आहे. आपल्याला पहिल्यांदा स्टेप 1 कंप्लीट करायचं. त्यावरती स्टार्ट बटनवर क्लिक करा. यामध्ये एकूण टोटल स्टँडर्ड आहेत. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एकूण 128 आहेत. एकूण 512 मार्कांपैकी आपल्याला रिस्पॉन्सेस करायचे आहेत. टोटल नंबर ऑफ अनरिस्पॉन्डेड 128 रिस्पॉन्सेस करायचे आहेत. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एकूण 512 मार्क्स आहेत. त्यापैकी आपल्याला आउट ऑफ किती पडत आहे आपल्या मानकानुसार टोटल नंबर ऑफ रिस्पॉन्डेड स्टँडर्ड आपल्या इथं दिसणार आहेत आणि एकूण स्टँडर्ड 128 आहेत. पुढे जाऊया. स्टँडर्ड 1 त्यावरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक स्टँडर्ड गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक स्टँडर्डची माहिती भरायची आहे. आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि तो कॉपी केल्यानंतर तो पेस्ट इथं करायचा आहे. आपला पेस्ट प्रूफ जो आहे आपला इथं अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला आपला जो प्रूफ आपण ॲड करणार आहोत किंवा जी गोष्टी माहिती ॲड करणार आहोत त्यासाठी आपल्याला URL अपलोड करायचं आहे. म्हणजे बघा आपल्याला याची लिंक टाकायची. अशा प्रकारे आपली इथे लिंक अपलोड करायची आहेत. तेव्हाच आपले स्टँडर्ड हे सबमिट होणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.